जुन्या वांद्रे बेटात 25 पाडे होते, त्यातल्याच एका पाड्याचं नाव होतं खार आणि तेच या स्टेशनचं नाव पडलं. आता खार हे नाव कुठून आलं तर या भागात समुद्राकडच्या भागाला खार दांडा म्हणून ओळखलं जातं. खरं तर ही दोन वेगवेगळी नावं आहेत, खार आणि दांडा. दांडा हे समुद्राच्या वरच्या बाजूला तर आत खार हे गाव. गावाच्या पश्चिमेला मिठागरं होती, त्यात काम करणारे आगरी लोक गावात राहायला होते. एकेकाळी इथं कुणी राहायला तयार नव्हतं. खार मध्ये यायला वांद्र्याहून टांगा करावा लागायचा. पिण्याचं पाणीही नव्हतं. 5,000 रुपयांमध्ये अख्खा बंगला विकत मिळायचा, पण त्यावेळी खरेदीदारच कुणी नव्हतं. पुढे वस्ती वाढू लागली तशी पाड्यांची रचना अस्तित्वात आली. वरील पाडा, मधला पाडा, पोटपाडा, दानपाडा, वरीन पाडा, वेताळपाडा. प्रत्येक पाड्याचं वेगळं दैवत आणि मंदिर आजही इथं पाहायला मिळतं. इथला वरीनपाडा हवेलीचा होळी उत्सवाची 1922 सालच्या ब्रिटिश गॅजेटियर मध्ये पहिला सार्वजनिक हिंदू सण अशी नोंद आहे. इथं होळी सण 2 दिवस आधी साजरा केला जातो. यामागे एक रोमांचक कहाणी आहे, त्यावर नक्की एक वेगळा व्हिडिओ करू. आता इथंच थांबू. भेटू 1 मिनिट 1 स्टेशनच्या पुढच्या भागात. बाय बाय.